कुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ आडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहोक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं. श्रीमञ्जुलावृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि. अनिंद्य साहित्य सुधा समुद्र विदर्भदेशे सुदामदेव अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान विनम्र समुदार चेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्राम कल्याण चिंतनं दीनार्थ करुणापूर्ण ग्राम गीतामृतं महत् शास्त्र सिद्धांतानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणंच ग्राम गीतामृतं महत्. विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषिवरा गुरुवरा भूसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय. छोटे न हो हम बुद्धि से हो विश्वमय से ईशमय हो प्रेममय अरु ज्ञानमय जगदेवमय जगदीशमय हर इंद्रियों पर ताब कर हम वीर हो अति धीर हो उज्ज्वल रहे सरसे सदा निज धर्म रथ खंबीर हो सद्गुरुनाथ महाराज की. परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार रत्न संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि तपोमूर्ती संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी करून सकल संत वृंदा सहित भगवत रूप श्रोतृगण मंडळी, आज जवळजवळ आपला 31वा दिवस आहे. एक महिना पूर्ण झाला आणि आपण आता 3ऱ्या श्लोकाच्या समारोपाकडे वळत आहोत. उद्या आपल्या 3ऱ्या श्लोकाची समाप्ती आहे. आणि काल आपण पाहिलं होतं की आपल्या मनावर जो विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थानं आपल्या सर्व इंद्रियावरती विजय मिळवू शकतो आणि तोच खरा धीर वीर अशा पद्धतीचा ठरत असतो. असे जे धीरवीर पुरुष असतात, ज्यांनी मनावरती परिपूर्णतः ताबा मिळवलेला आहे, असेच लोक जगामध्ये वावरत असताना उजळ माथ्याचं जीवन जगत असतात.
त्याचंच थोडंसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की उज्ज्वल रहे सरसे सदा, त्याचाच आपण आता विचार करणार. कारण अंतरी निर्भय निर्मळ अंतरी स्फटिक जैसा, असं जे ग्रामगीतेनं वर्णन केलेलं आहे, असा विशुद्ध ज्याचा आचार आहे, पवित्र ज्याची वागणूक आहे, असा जो शुद्ध अंतःकरणाचा निर्मळ हृदयाचा जो माणूस आहे, त्याच माणसाच्या चेहऱ्यावरती सात्विक भाव प्रकट होत असतात. त्याच माणसाच्या चेहऱ्यावर तुमच्या अंतःकरणाचा आरसा म्हणजे तुमचा चेहरा आहे. तुमच्या अंतःकरणात काय भाव आहेत हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसून येत असतात. म्हणून बोलत असताना नेहमी समोरच्या बोलणाऱ्या माणसाकडे पाहिलं पाहिजे, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं पाहिजे. त्यावेळेस लक्षात येत असते की तो माणूस कोणत्या भावनेनं बोलत आहे. अर्थातच माणसाचा चेहरा हाच त्याच्या जीवनाचं दिग्दर्शन करणारा आरसा आहे. आणि म्हणून अशा निर्भय जीवन जगणारे, असे शुद्ध जीवन जगणारे जे लोक आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे हे तेज दिसून येत असते. अर्थात बुद्धिबल चातुर्य वर्तने तेजोमय असावे, ग्रामगीता सांगते. हे स्वाभाविक जरी असलं तरी सुद्धा ज्यांनी आपल्या इंद्रियावरती विजय मिळवला, ज्यांनी आपल्या मनावरती विजय मिळवलेला आहे, अशाच लोकांच्या चेहऱ्यावरती हे तेज दिसू शकते. जे मिथ्याचारी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हे तेज दिसू शकत नाही. जे इंद्रियाशी रत झालेले लोक आहेत, इंद्रियाच्या अधीन जे लोक आहेत, त्या लोकांच्या चेहऱ्यावरती हे तेज दिसू शकत नाही. त्याचं उदाहरण दाखल करण्याकरता अभंग गाथा जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे, त्या अभंग गाथ्यामध्ये महाराजांनी भागवतातल्या एका कथेचं उदाहरण दिलेलं आहे. बरेच सेवा मंडळाचे लोक भागवताचा तिरस्कार करतात. त्यांनी लक्षात घ्यावं की महाराजांनी काही काही ठिकाणी उदाहरणं देण्याकरिता भागवताचा सुद्धा उपयोग केला आहे. आणि म्हणून त्या काही काही महाराजांच्या भजना अभंगाचा, श्लोकाचा, ओव्यांचा अर्थ जर लावायचा असेल तर त्याच्याकरिता सुद्धा भागवताही सुद्धा वाचून काढणं तुमच्या आमच्याकरिता आवश्यक आहे. असो, तर भागवतामध्ये जे कथा आली आहे त्या कथेचं महाराजांनी या ठिकाणी त्या अभंग गाथेमध्ये उदाहरण दिलेलं आहे. भागवती ऐसी कथा पुरुरव्याची सर्वथा, पुरुरवा राजा थोर, शूर सात्विक गंभीर. पण झालं काय, तो इतकाही शूर असून सुद्धा त्याने उर्वशीच्या खिळी केली श्रेष्ठत्वाची होळी. इतकं सगळं असल्यानंतर सुद्धा त्याच्या इंद्रियावरती ताबा नव्हता आणि तो उर्वशीच्या नादाला लागला आणि सर्व गमावून बसला, अशी भागवतामध्ये कथा आहे. अर्थात इंद्रियावरती ताबा मिळवणं इतकं आवश्यक आहे, मनावरती ताबा मिळवणं इतकं आवश्यक स्वरूपाचं आहे. अहो, या राजाचीच काय, मोठ्या मोठ्या साधूची कथा घ्या. विश्वामित्राधिक जे तपस्वी आहेत, त्या तपस्वी जे ऋषीमुनी आहेत, त्या ऋषीमुनींनी सुद्धा 60-60 हजार वर्षाची तपश्चर्या केल्याच्या नंतरही सुद्धा दिव्यांगनेच्या मागं लागून आपलं तेज, आपलं वैभव आणि गमावून बसलेले आहेत. अशा कथा पुराणांमध्ये काही कमी तुम्हाला सापडणार नाही. अनेक कथा पुराणामध्ये तुम्हाला सापडून येतील. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा पोरव्याला. अशा कितीतरी गोष्टी पुराणामध्ये तुम्हाला आढळून आल्याशिवाय राहत नाही. अर्थात परस्त्रीशी म्हणे माता, चित्त लाजविते चित्ता. अर्थात हे जे वरवरचं वैराग्य आहे, उदाहरण द्यायचं झालं चालू घडामोडीतलं, एखादी सुंदर तरुण मुलगी आहे, उभी आहे आणि तिच्यासोबत बोलण्याची इच्छा आहे, पण तिच्यासोबत बोलण्याची इच्छा असताना ती इच्छा पूर्ण करण्याकरता
आपल्या इंद्रियावरती ताबा मिळवते, कारण लोकांचा मार खावा लागला नाही पाहिजे म्हणून. आणि तिच्यासोबत बोलण्याची इच्छा असल्यावर तिच्यासोबत बोलताना वरून ताई ताई म्हणून बोलते, पण अंतःकरणामध्ये भाव मात्र निराळा असतो. अशा पद्धतीचं बाह्य रंगातलं अंतःकरण, बाह्य दृष्टीचं जे इंद्रिय निग्रह आहे, हा आमच्या संतांना मान्य नाही. बाह्य दृष्टीचं जर वैराग्य आलं, इंद्रियांना किंवा मनावर ताबा न मिळवता जर अंतःकरणामध्ये थोडंसं वैराग्य आलं, तर ते वैराग्य सुद्धा भविष्यामध्ये घातक ठरत असते. ते वैराग्य सुद्धा त्याच्या जीवनाचा सत्यानाश करण्यास कारणीभूत ठरत असते. म्हणून आमचं जीवन उजळ माथ्याचं असण्याकरिता आधी आमच्या इंद्रियावरती ताबा असला पाहिजे, आमच्या मनावरती आमचा ताबा असला पाहिजे. कारण वरवर असं ताबा मिळवलेले जे लोक असतील, ज्यांच्या मनामध्ये विषय आहे पण बाहेर दाखवत असताना मात्र ते विषय दाखवत नाहीत, असे जे काही असतील, त्या मंडळीची झळती आमच्या संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये चांगलीच झळती घेतली. जे लोक इंद्रिय निग्रह ज्यांना प्राप्तही झाला असेल काही अंशी, कारण कठीण योगाहुनी क्षम वमल्या होय श्रम, अर्थात इंद्रियाचा जो निग्रह आहे, हा निग्रह मान स्तुती अशा पद्धतीचे जे लौकिक गोष्टी आपल्या त्याला लोकेशणा म्हणतात. ज्ञान प्राप्त झालं, इंद्रियावरती निग्रह सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतरही सुद्धा त्या टिकवून ठेवणं फार कठीण आहे. योग एखादी गोष्ट प्राप्त होणं सोपी आहे, पण ती टिकवून ठेवणं त्याही पेक्षा कठीण आहे. उदाहरण सांगतो आणि पुढे चालू. उदाहरण असं आहे, एक सामान्य नोकर आहे. तो नोकर त्या एका ऑफिसमध्ये कामाला होता. त्याचं काम इमानदारीचं होतं, प्रामाणिकतेचं काम होतं. त्याच्या जीवनामध्ये त्याचं ध्येय होतं की प्रामाणिकपणे करणे काम हेची आमचे ईश्वर नाम, अशा पद्धतीचं ते जीवन जगत असताना एक दिवस त्याचा जो ऑफिसचा त्याचा जो साहेब होता, त्याचा जो बॉस होता, त्यानं असं ठरवलंय की इतका चांगला माणूस आहे, सामान्य माणूस आहे, याला जर कुठं थोडं सहकार्य जर आपण दिलं तर याला थोडा आधार होईल, बरं होईल. याला आपण बढती दिली पाहिजे. आणि म्हणून त्याला बढतीच्या संबंधाने त्याला लेटर दिलं शुक्रवारी आणि सांगितलं की तुम्ही आता सोमवारी या, तुम्हाला बढती देण्यात येईल, तुमचं प्रमोशन करण्यात येईल. त्याला आनंद वाटला आणि तिला इतका आनंद झाला की शनिवार आणि रविवार गेला की सोमवारी माझी बढती होणार. अत्यंतिक आनंद अशा पद्धतीचा त्याला झाला. आणि त्या आनंदामध्ये काय झालं, त्या आनंदामध्ये तो आनंदोत्सव साजरा करण्याकरिता तो संत दरबारामध्ये गेला नाही, तर तो बियर बारमध्ये गेला. बार दोन प्रकारचे, एक संत दरबार आहे आणि एक बियर बार आहे. दरबारमध्ये गेला माणूस, तर दरबारात गेलेला माणूस अज्ञानी जरी असला, मूर्खातला मूर्ख सुद्धा शहाणा होऊन बाहेर पडत असतो. आणि बियर बारमध्ये गेलेला माणूस हा कितीही सुज्ञ असला तरी मूर्ख होऊन बाहेर पडत असतो. तो बियर बारमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याचा आनंद अशा पद्धतीचा साजरा करायला लागला. ज्यावेळेस तो आनंद साजरा करायला लागला, त्यावेळेस ती दारू त्याला चढली आणि ती दारू चढल्यावर ते मारामारीवर आला आणि त्या 4-5 लोकांचे त्यानं हाफ मर्डर केले. त्या दारूच्या नशेत डोके फुटले, कोणाचे हात, कोणाचे पाय, काय भांडण. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर काय झालं सज्जन हो, ही गोष्ट त्याच्या मालकापर्यंत पोहोचली. त्या मालकाला असं वाटलं
की याची जर वागणूक अशा पद्धतीची असेल तर याला बढती देण्याची हा लायकीचा नाही याची लायकी, याला बढती द्या म्हणून, नाही याची लायकी याचं प्रमोशन करा म्हणून. आणि त्याचं प्रमोशन जे त्या होणार होतं ते त्या बॉसनं रद्द केलं. कशामुळे? त्याला प्रमोशन मिळणार होतं, प्रमोशन मिळणार आहे याची त्याला नोटीस सुद्धा मिळाली होती. परंतु ती मिळालेले जे प्रमोशनची नोटीस आहे किंवा मिळालेला जो त्याच्या जीवनामध्ये जो आलेला हा योग आहे, हा योग त्याला टिकवून ठेवता आला नाही. असंच परमार्थामध्ये होते, असंच होते. त्यांना कुठेतरी धार्मिकता आली, इंद्रिय निग्रह, थोडंसं वैराग्य आलं. की वैराग्याची सुद्धा 3 प्रकार आहेत. राष्ट्रसंतांच्या अभंग गाथेमध्ये त्याचे 4 प्रकार आले आहेत. तुर्तास माझा तो विषय नाही म्हणून मी तिकडे वळणार नाही. हे जे वैराग्याचे काही प्रकार आहेत ते वैराग्याच्या प्रकारामधलं सात्विक वैराग्य वेगळं आहे, राजस वैराग्य आहे, तामस वैराग्य आहे. अशा पद्धतीचे वैराग्याचे नानाविध प्रकार असले तरी ते थोडं वैराग्य आलं की काय होतं की लोक त्याला वैराग्य आहे असं समजून त्याची पूजा करायला लागतात. नाथ महाराजांनी आणि चिरंजीव पदामध्ये फार सुंदर अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करती जनी, एक सामान्य करुणी पूजे लागी पहिली ती. त्याचे वैराग्य कोमल निष्ठांक, काय नाथ महाराजांनी वर्णन केलं. आणि देखोनी मानस्तुती अलौकिक भुलला देख पै तेथे. काय स्तुती करतात लोक त्याची, ज्यावेळेस त्याचं वैराग्य पाहतात त्यावेळेस जनस्तुती लागे मधुर, मनती उद्धराया हा हरीचा अवतार, आम्हा लागी झाला स्थिर, तेने धरी शब्द बोली. एकनाथ महाराज वर्णन करतात चिरंजीव पदात, ज्याला थोडंसं वैराग्य येते, ज्याचा थोडा इंद्रिय निग्रह त्याच्यामध्ये निर्माण होते, त्याची लोक आदर करायला लागतात, त्याचा लोक सन्मान करायला लागतात. त्याचं जे उजळ माथ्यानं तो जीवन जगत असतो ते जीवन जगण्यामध्ये त्याचा वरवर जो वैराग्याचा भाव असते, पोकळ वैराग्य जे असते ते त्याला घातक कसं ठरते त्याचं चिंतन नाथ महाराज सांगतात. की जनस्तुती लागे मधून लोक त्याची स्तुती करतात की तुम्ही अहो महाराज तुमचं काय प्रवचन, काय तुमचा अभ्यास, आणि काय अहो असं वाटते की तुमच्या रूपानं साक्षात देव आमचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलेला. आणि मग आम्हा लागी झाला स्थिरतेने शधरी. आणि 5 विषयांमध्ये माझी प्रथम, शब्द विषय संभ्रम, स्पर्श विषय सुगम, अनुक्रम तो ऐसा. मग शब्द विषय तिथं जळला, त्याच्यामध्ये तो अटकतो, अनावधानानं का होईना, त्याला लक्षात येत नाही आपण यात वाहून जात आहोत. आणि मग नाना मृदू आसने घालती विचित्र पर्यक निद्रेती, आणि मग नर नारी शुश्रूषा करती, तेने धरी प्रीती स्पर्श गोडी. त्याला घरी नेतात, महाराज तुमचा सहवास आम्हाला घडला पाहिजे, अहो तुम्ही आमच्या घरी आले पाहिजे, तुमचे पाय आमच्या घराला लागले पाहिजे असं म्हणून त्याला घरी नेतात. आणि मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे मखमलीच्या गादीवरती झोपवतात, सगळ्या गोष्टी त्याला देतात, मऊ गादीवरती झोपायला देतात, मृदू आसने, आणि त्याचे हातपाय दाबून देतात, त्याची खूप सेवा करतात. आणि सेवा करण्यामध्ये महिलांचा नंबर प्रथम असते. त्याच ठिकाणी स्पर्श हा विषयामध्ये तो नकळत अडकत असतो. बरेच साधू असे जेलमध्ये गेले, त्याच्या मागचं कारण हेच आहे की त्यांचं वैराग्य होतं, त्यांना वैराग्यारूपी योग झाला, पण क्षेम मात्र त्याचा करता आला नाही. कारण कठीण योगाहुनी क्षेम वमलिया होय श्रम. जेवण करणे हा योग आहे, पण ते जेवण झालेलं अन्न पचवणे हा क्षेम आहे. तो पचवणे हा क्षेम आहे, पण तो क्षेमच बहुतांश लोकांना जमत नाही. मग तिथं शब्द विषय जळला, स्पर्श विषय जळला. मग पुढे रूप विषय कैसा गोवी, वस्त्रे भूषणे देती बरवी, तेने सौंदर्य करी जीवी देहभावी श्लांगता. रूप विषय ऐसा जळला, रस विषयी कैसा झोंबला, जे जे आवडे त्याला गोड गोड अर्पिती. मग त्याला आवडे जो केशर बुक्का आवडते त्या कलरचा केशर बुक्का देतात, जे फुलं आवडतात ते फुलं देतात. जळला रूप विषय.
रसगोडी, त्याला नाना प्रकारचे मिष्टान्न खाऊ घालतात. महाराज घरी आले म्हणजे मिष्टान्नाचं भोजन. महाराजांच्यासाठी साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा असं म्हणून त्या बुवाला घरी बोलावलं की त्याची सगळी पूजा अर्था आणि त्याच्या काय जेवणाची व्यवस्था केली जाते. आणि हे सगळं करत असताना आवडे सुमन चंदन, केशर बुक्का विलेपन, ऐसे पाचही विषय जाण, जडले संपूर्ण सन्माने. आणि हे विषय तेच लोक जळवतात आणि मग त्याच लोकांनी जळवलेले विषय तेच लोक खायला देतात चांगलं चांगलं. तेच लोक आजपर्यंत कोण्या महाराजानं कोणाच्या घरी जाऊन तूप मागितलं नाही, कोणाच्या घरी तूप द्या असं कोण्या महाराजांनी म्हटलं नाही, पण लोकांनीच त्यांना तूप खाऊ घातलं. आणि तेच लोक आता आमच्या महाराज लोकांच्या म्हणतात की महाराज लोकांना तेला तुपाचं खाय. महाराज काय तुमच्या घरी पत्र टाकलं होतं काय घाला म्हणून? नाही, तुमच्याच गोम होती, तुम्हालाच आग होती. महाराज लोकांना तेल तूप घाल. पंगत बसली असते आणि ज्याच्या घरी पंगत बसली तो त्याच्या बायकोला म्हणते, अगं महाराजांना तूप वाढ, महाराजांना तुमच्या घरात तूप आहे हे माहित होतं का? तुम्ही तूप खाऊ घातलं म्हणून महाराजनं तूप खाल्लं. बरं, खाल्लं तर खाल्लं, मग पुढच्या वेळेस महाराजाला चटक लागते तर महाराजच विचारते, बाई थोडंसं तूप नाही काय? मग तुम्हीच त्याची निंदा करता. कशी? बुवाले तूप पाहिजे राजेव खाले. हा, बुवा तर आता तूप आहे, तूप मागते, पण तूप आहे हे कोण दाखवून दिलं? तुम्हीच दाखवलं. असाच प्रकार घडते. जे लोक त्याला हे 5 गोष्टी देतात, जे लोक त्याचा आदर करतात, जे लोक त्याला खायला प्यायला देतात, तेच लोक बुवाले तर असं खायला पाहिजे असं म्हणून जे जे जनवंदिती तेच त्याची निंदा करीती, परी अनुताप अनुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची. तेच लोक त्याची निंदा करायला लागतात. नाथ महाराजांनी काय सुंदर वर्णन केलं. आणि म्हणून जे जे जनवंदिती त्याची निंदा करते असा प्रकार होत असतो. परंतु त्या सात्विक वैराग्यामध्ये सुद्धा जे लोक राजस वैराग्यामध्ये सुद्धा, तामस वैराग्यामध्ये सुद्धा जे वैरागी अटकत नाहीत तेच खरे संत ठरत असतात, तेच खरे साधू ठरत असतात, तेच खरे हो अनुभव योगी, विषय सुखाचे अनुरागी. काय भजन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे, ते खरे अनुरागी. आणि म्हणून असेच वरवर इंद्रियावरती ताबा मिळवलेले जे लोक आहेत ते आज जेलमध्ये गेल्याचे आपण पाहत आहोत. मी त्यांचं नामोल्लेख कशा पद्धतीच्या ठिकाणी करणार. काही लोकांना फसवलंही असू शकते जेलात घालत असताना, आणि काही लोक आपल्या या अशा वरवरच्या पोकळ वैराग्यामुळे गेलेले असतात. ते उजळ माथ्याचं जीवन जगू शकत नाही. अर्थात उजळ माथ्याचं जर जीवन जगायचं असेल तर सज्जन हो, तुम्ही जे वैराग्य प्राप्त केलाय, तुम्ही जो इंद्रियावरती विजय मिळवलेला आहे, तुम्ही जो मनावरती विजय मिळवलेला आहे, आणि तो मिळवून जे तुम्ही शूर आणि धीर झालेले आहेत, ते शूरत्व, ते धीरत्व, ते वैरत्व टिकवून ठेवण्याकरिता तुमच्या जीवनामध्ये त्या वीरत्वाचा, त्या धीरत्वाचा, त्या मनोजयत्वाचा, त्या इंद्रिय जयत्वाचा क्षेम आवश्यक आहे. तो टिकवून ठेवणे आवश्यक आहे. तो नियमित तुमचा इंद्रिय जय असणे हा नित्यासाठी असणे आवश्यक आहे. त्याच्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की उज्ज्वल रहे सरसे सदा निज धर्म रत खंबीर. उज्ज्वल रहे, कारण कलंकित जीवन म्हणजे उजळ माथा नाही आहे. उजळ माथ्याचं जीवन म्हणजे फेसवॉश लावून चेहरा साफ करून, फेसवॉश लावून साफ चेहऱ्यानं समाजाच्या पुढे जायचं, त्यावर पावडर लावून, फेरन लावणी लावून चेहरा गोरा गोमटा करून समाजाच्या पुढे जाणं म्हणजे उजळ चेहरा नाही, उजळ माथ्याचं जीवन नाही आहे. तर उजळ माथ्याचं जीवन म्हणजे निष्कलंक जीवन जगणे. निष्कलंकित ज्याचं जीवन आहे त्याचं जीवन उजळ माथ्याचं जीवन आहे हे सिद्ध. जीवन हे निष्कलंक असलं पाहिजे, कलंक त्याला कुठल्याही प्रकारचा असू नये. आणि म्हणून यासाठी महाराजांनी सांगितलंय की उज्ज्वल रहे सरसे सदा निज धर्मरत खंबीर हो. इंसान का मुख चमकता कारण उसका कार्य है. महाराजांचा लहर की बरखी मध्ये श्लोक आहे. उसके बचन में ओज है
कारण उसी का शौर्य है. ज्याच्याकडे शौर्य आहे त्याच्याच वाक्याचा परिणाम होत असतो. ज्याच्याकडे सौंदर्य आहे त्याच्याकडेच लक्ष्मी येत असते, वार स्त्री येत असते. उसके ही हाथों लक्ष्मी है कारण मग सौंदर्य है, आणि उसके चरण मंगल करे कारण वह सत का सूर्य. जो सत्यानं वागणारा असतो त्याचेच पाय मंगल करत असतात. म्हणून सत्य जर कोण असतील तर संत सत्याचे पुरस्कर्ते असल्यामुळे त्या संतांचेच पाय मंगलकारक असतात. मंगल चरण तुझे सुखकारक, भक्तजनांचे उद्धारक, दुःख निवारक. त्याचेच चरण मंगल आहे कारण तो सत्य आहे. तसं त्याच्याच मुखावरती चमक असते, त्याच्याच मुखावरती तेज असते. मी प्रवचनाच्या सुरुवातीला बोलून गेलो, बुद्धिबल चातुर्य तेजोमय वर्तावे. हे तेजोमय जीवन कोणाकडे येत असतं तर ज्याचं जीवन विशुद्ध आहे, ज्याचं जीवन शुद्ध चारित्र्य संपन्न ज्याचं जीवन आहे, आचार संपन्न ज्याचं जीवन आहे, सत्व गुणाची वृद्धी असलेलं जीवन आहे, सात्विक गुणाची वृद्धी असलेलं जीवन आहे, सत्वशील ज्याचं जीवन आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची अपेक्षा मनामध्ये न ठेवता निरपेक्षतेनं ज्याचं जीवन आहे, ज्याची कुठलीही कोणाकडून कुठली अपेक्षा नाही आहे, जो परमार्थ निखळ मनानं करतोय, जो परमार्थ शुद्ध अंतःकरणानं करतोय, कुठल्याही प्रकारची मान प्रतिष्ठा दक्षिणेचा हाव त्याच्या ठिकाणी, त्याचा परमार्थ करा. कारण ज्या ठिकाणी तुम्ही याचक झाले, दुसऱ्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवल्या, तुमच्या मनामध्ये काही तृष्णा असल्या, काही इच्छा अपेक्षा असल्या आणि त्या दुसऱ्याकडून पूर्ण व्हाव्यात अशी तुमची इच्छा असली, त्याच ठिकाणी तुमचं डिमोशन होत असते. स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामदादा सांगत असत की सूर्याचा कल दक्षिणेकडे गेला की त्याचा प्रभाव कमी होतो, तसा वक्त्याचा कल दक्षिणेकडे गेला की त्याचा प्रभाव कमी होत असतो. दक्षिणायनामध्ये सूर्याचे जे किरण आहेत किंवा सूर्याचे जे एक प्रकारचा जो ताप आहे वा उन्हाचा जो परिणाम आहे तो कमी होत असतो, उष्णतेचा. त्याचप्रमाणे जो वक्ता दक्षिणेकडे झुकतो, सूर्य दक्षिणेकडे झुकल्यावर त्याचा परिणाम कमी होतो, तसा जो वक्ता दक्षिणेकडे झुकतो त्याचा सुद्धा परिणाम कमी झाल्यावर, त्याच्या वाक्याचा परिणाम समाजात कमी झाल्या वाचून राहत. आणि म्हणून निरपेक्ष भावनेनं जो जीवन जगतो त्याचं जीवन उजळ माथ्याचं जीवन आहे. जवळजवळ तुम्ही जर चिंतन केलं तर हात पसरी जिने धिक्क त्याचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. नवल वाटते हा अभंग म्हणणारे कीर्तनकार प्रवचनकार लोक समाजाच्या पुढे हात पसरवतात आणि तोंडानं सांगतात की आमची इतकी फी आहे कीर्तनाची, प्रवचनाची, भागवताची. नवल आहे. आणि म्हणून असो त्यात तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु जेव्हा याचक माणूस होतो, दुसऱ्याकडे काही मागतो, दुसऱ्याकडून काही आशा अपेक्षा करतो आपल्या मनामध्ये आलेल्या भावनांची पूर्ती करण्याकरिता, त्या ठिकाणी आपण झुकतोत ना, कुणाला काही मागतो ना, अहो त्यावेळेस या त्रैलोक्याचा राजा असलेला परमात्मा त्याला सुद्धा छोटं व्हावं लागलं, वामनासारखं व्हावं लागलं, नीच वामनत्व आले त्यासी, अशा पद्धतीचं त्याला खाली यावं लागलं. तिथं आपली काय कथा आहे. आपल्या जीवनामध्ये वैराग्य असावं, शमदम असावं, संयम असावा, पावित्र्य असावं, पण हे कायम स्वरूपी असावं, त्याला म्हणतात उजळ माथ्याचं जीवन. आणि हे आपल्याला जगता यावं, आपली बुद्धी सतेज असावी, शुद्ध आपलं जीवन असावं, ध्येयनिष्ठ जीवन असावं. या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्या, या सगळ्या गोष्टी कायम स्वरूपी टिकवून ठेवणे, त्याचं नाव आहे उजळ माथ्याचं जीवन जगणे. त्यालाच म्हणतात उज्ज्वल रहे सरसे सदा. हे संभवनीय, हे गोष्टी जे आहे मी बोललो, या गोष्टी संभवनीय आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की असं उजळ माथ्याचं जीवन जगत असताना सुद्धा लोक आपली निंदा करत असतात. सहज आहे. कारण लोक समाजाचा
समाजामध्ये काही असुरही असती गावा यज्ञभंग करावया असतातच, आणि त्यांचा स्वभाव असतो. त्यांच्या स्वभावाचं दिग्दर्शन राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये केलेल्या 11व्या अध्यायामध्ये महाराज म्हणतात की ते चांगल्यातूनही काढती वाईट, हवा फैलाविती रोगट, आणि सज्जनांवरती आणि ती संकट कारस्थाने करोनिया. कारस्थानं करतात आणि त्या कारस्थानांच्या माध्यमातून सज्जनावरती सुद्धा संकट आणण्याचा प्रयत्न करतात, चांगल्या गोष्टीतून सुद्धा वाईट काढतात. या समाजामध्ये काही लोक शुद्ध जीवनानं जर जगत असतील आणि त्यांच्या जीवनामध्ये जर एखादी स्त्री आली आणि त्या स्त्रीसोबत जर त्यानं आपल्या बहिणीचं नातं जोडलं की नाही ठीक आहे तुम्ही आमच्या बहिणीसारख्या आहेत, आणि म्हणून बहीण भावाच्या दृष्टीने जरी ते लोक वावरत असले तरी लोक त्यांच्यातून सुद्धा काय दिन में भैया आणि रात में सैया अशा पद्धतीचे चुकीचे अर्थ काढून त्यांची निंदा करतील नाही तर ते लोकच नाहीत हो. अर्थात तुम्ही उजड माथ्याचं तुम्ही निष्कलंकित जीवन जरी जगले तरी तुमची निंदा झाल्याशिवाय राहत नाही. याच्याकरिता जर तुम्ही ऐतिहासिक दृष्टीनं जर चिंतन केलं तर पाहत नाही. आतापर्यंत जे जे साधू संत ऋषीमुनी महापुरुष झालेत त्याच्यावरती टीकाच आहे. देवावर टीका आहेत मग सामान्य जीवाची काय कथा. अर्थातच थोरांच्या बाबतीत आपण हा अनुभव घेतो. ज्या जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अष्टश्लोकी भागवताचं आपण चिंतन करत आहोत त्या तुकडोजी महाराजांवरती सुद्धा याच समाजानं विमलताई ठक्कारांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप लावला होता. जो महात्मा या जनतेसाठी झटला, ज्यानं त्या सगळ्या त्या काट्या गोट्यातून आपलं जीवन खर्ची केलं, तुमच्यासाठी बिगर चपलीत काटे पायात मोडत तो महात्मा फिरला त्या रामटेकच्या जंगलात, त्याच समाजानं त्याच महात्म्यावर आरोप लावले हो. त्याच महात्म्यासोबत टाळं कुटणारे मूर्ख लोक त्यावेळेस महाराजांवरती आरोप लावत होते. तेच मूर्ख लोक महाराजांच्या बाबतीत बोलत होते की तुकडोजी बुवाले जेवढे केस आहेत तेवढे मिस आहेत ना. आरोप लावला. इतक्या निष्कलंक महात्म्यावर हा आरोप लावताना त्याची जीभ झडली नाही त्या लोकांची. हराम मोतीनं मेले ज्यांनी महाराजावरती आरोप लावला. त्यांच्या लेकरानं त्यांची तिरवी केली नाही आम्ही डोळ्यानं पाहिलेले लोक आहेत. ज्यांनी म्हटलं होतं तुकडोजी महाराजांच्या बाबतीत जेवढे केस आहेत तेवढे मिस आहेत, त्यांची हालत काय झाली आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिली आहे. त्यांच्या घरी कुत्र्यासारखे जीवन जगत होते ते लोक. निंदा झाली समाजात त्यांची. कुठल्याही प्रकारची कीर्ती नाही ज्यांनी आमच्या तुकडोजी महाराजावरती अशा पद्धतीचा आरोप लावला. अकर्ते नावाचा जो वकील होता वरुडच्या भागातला, महाराजांच्या सालबर्डीच्या यज्ञाच्या वेळेस त्यांनी काय अशा पद्धतीचे पत्रकं भाषणं काढून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरती आरोप लावले होते. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की हे जे आरोप लावल्या जात असतात, जर तुम्ही उजळ माथ्याचं जीवन जगत असताना तुमच्यावर कोणी आरोप लावत असतील तर मग मात्र ते आरोप लावणारे जे लोक, तुम्ही जर मिथ्याचारी जीवन जगत असाल आणि लोकांपुढे सदाचारी म्हणून प्रकट होत असाल तर जे जनवंदिती त्याची तुमची निंदा करतील हा प्रकार तुमच्या जीवनात होईल. परंतु जर तुम्ही उजळ माथ्याचं जीवन जगत असाल आणि तरीही तुमची कोणी निंदा करत असेल तर मग जे जन निंदिती पुढे त्याची स्तुती करती हा प्रकार तुमच्या जीवनात अनुभवाला आल्या वाचून राहणार. अकर्ते सारख्या वकिलानं ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरती टीका केली त्यावेळेस हजारो लोक महाराजांच्या बाजूने उभे राहिले. तुमचं कारण आमच्या राष्ट्रसंतांचं जीवन हे उजळ माथ्याचं जीवन होतं. म्हणून एकदा वैकुंठवासी पूज्य सुदामदादांना आदरणीय नामदेव महाराजांनी प्रश्न विचारला होता एका अमरावतीच्या, आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता राष्ट्रसंत ते सुदामदादांनी फार उत्तर सुंदर दिलं होतं. त्यांनी प्रश्न विचारला, आकर्तेसारखा यत्किंचित माणूस, एक शिल्लक माणूस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरती टीका करतोय, काय कारण असावं? त्यावरती राष्ट्रसंत त्या पूज्य सुदामदादांनी उत्तर दिलं होतं की अकर्ते हा यत्किंचित माणूस आहे म्हणूनच राष्ट्रसंतांवरती टीका करतोय. जर तो
मोठा माणूस असता, श्रेष्ठ असता, तर त्याने तुकडोजी महाराजांवरती टीका केली नसती. कारण यत्किंचित माणसंच दुसऱ्यावरती टीका करीत असतात. अहो हत्ती आहेत, त्याच्यावरती यत्किंचित, हत्तीच्या दृष्टीनं असलेला यत्किंचित कुत्राच हुकत असतो. पूज्य सुदामदादा बोललेत की अहो तुम्ही तर खूप मोठे आहात, पण तुमच्या दृष्टीनं यत्किंचित असलेलं मच्छर तुम्हाला चावत नाहीत का? अर्थात जे यत्किंचित असतात तेच लोक टीका करत असतात, जे नीच असतात तेच लोक टीका करत असतात. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी आमच्या संतांची टीका केली, अहो तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरित्र्यावरती सुद्धा आरोप लावून त्यांना सुद्धा तुरुंगात या समाजाने ठेवलं होतं. आज त्याच तथागत भगवान गौतम बुद्धाला शांतीचे पुरस्कर्ते, अहिंसेचे पुरस्कर्ते म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन आमचा समाज नाचतोय. हे उजळ माथ्याचं जीवन या महात्म्यांचं. अहो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची टीका, अहो एका काळामध्ये टीका करणारे लोक त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जय जय करतील यात काय नवल. आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातला जर प्रसंग पाहला जीवनयोगीच्या 8व्या खंडामध्ये, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अहो एका सभेमध्ये, चालू सभेमध्ये, नाशिकच्या साधू संमेलनामध्ये प्रचंड विरोध झाला असताना सुद्धा त्याच ठिकाणी स्वतःचा विजय सुद्धा प्राप्त करून घेतला होता. जे जे लोक तुमची उजळ माथ्याचं जीवन असूनही निंदा करतात, ते लोक एक दिवस तुमची स्तुती केल्या वाचून राहत नसतात. नाशिकची पंचवटी म्हणजे साधू लोकांचं तपोभूमी आहे, ऋषींची सिद्ध लोकांची योगभूमी आहे, मानवांची मोक्षभूमी आहे म्हणून प्रसिद्ध असलेली जी नाशिक भूमी आहे, प्रभू रामचंद्रांचं जे 14 वर्षाच्या वनवासातलं विश्रामस्थान आहे, त्या विश्रामस्थानाच्या ठिकाणी नाशिक क्षेत्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा त्या ठिकाणी होत होता. आणि त्याच्या निमित्तानं त्या कुंभमेळ्यामध्ये जे भारत साधू समाजाचं मोठं संमेलन होतं, त्या संमेलनामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या सभेचे, त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. सौभाग्य महाराजांना ते प्राप्त झालं होतं आणि महाराज तिथे उपस्थित झाले. त्या ठिकाणी महाराज गेल्यानंतर महाराज या सभेचे अध्यक्ष, या संमेलनाचे अध्यक्ष होणार आहेत असं सांगितल्याबरोबर साधुत्व हे फक्त आपलीच वतनदारी आहे असे म्हणणारे जे काही अखाडेबाज साधू होते, काही बुवा महंत त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. जवळजवळ त्या साधू समाजाच्या संघटनेविरुद्ध अध्यक्ष तुकडोजी महाराज का केलेत म्हणून ते जे काही लोक होते त्यांनी अपप्रचाराचा गदारोळ अशा पद्धतीचा माझा होता. कारण सरकारी पैसे घेऊन साधूंना बिगारीला झुंपण्यासाठी तुकडोजी महाराजांना हे एक साधू समाजाचं कुटील कारस्थान केलेलं आहे. आणि हा तुकडोजी बुवा सरकारी माणूस आहे आणि हे सरकार साधू विरोधी आहे आणि आता हे सगळे आपल्या साधू समाजाचा सत्यानाश करून टाकणार आहे हा तुकडोजी महाराज, असं म्हणून या लोकांनी तुकडोजी महाराजांवरती बहिष्कार घातला होता. निखळ त्या साधू संतांना सुद्धा देश सेवेकडे कार्यप्रवण करण्याकरिता हा प्रामाणिक प्रयत्न आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केला होता. पण त्या चांगल्यातूनही काढती वाईट, हवा फैलावी ती रोगट, सज्जनावरी आणि ती संकट कारस्थानी करून आणलं आमच्या महाराजांनी वरती संकट. मग पत्रक काढले, पत्रक वाटले आणि नाशिकच्या कैलास मठाचे जे स्वामी अखंडानंद सरस्वती, प्रसिद्ध स्वामी करपात्रीजी महाराज, स्वामी श्रीराम गोसावी, स्वामी दीनबंधुदास आजी सगळे साधू लोकांनी महाराजांच्या विरुद्ध पत्रक काढले, भाषण दिले आणि चांगलं तिथं वातावरण महाराजांच्या विरोधात निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. कोई लठधारी, कोई मठधारी, कोई 10 इंद्रिया ढिसमारी असे नाना प्रकारचे साधू त्या ठिकाणी महाराजांच्या विरोधात उठून उभे झाले होते, महाराजांच्या निषेधार्थ तयार झाले होते आणि जिकडे तिकडे विरोधाची भूमिका पसरली होती. आणि ही गोष्ट 28 ऑगस्टला
नाशिक क्षेत्री महाराज पोहोचणार तेवढ्यातच संमेलनाचे ते जे अध्यक्ष जे आयोजक होते त्या संमेलनाचे ते स्वामी गंगेश्वर महाराजांचे शिष्य स्वामी सर्वानंदजी हे महाराजांच्या स्वागतासाठी 28 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये त्या ठिकाणी हजर झाले आणि स्वागत करत असताना स्वागत झाल्याबरोबर लगेच त्याच ठिकाणी त्या स्वामी सर्वानंदांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समोर एक खंत व्यक्त केली की महाराज, आपण आयोजन केलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु ठरल्याप्रमाणे आपण कार्यक्रम केला असता, परंतु साधू लोक तुमच्या अध्यक्षपदाच्या दृष्टीने विरोधात गेले आहेत, आता कसं करावं? त्यावेळेस महाराजांनी असं म्हटलं आहे की ठरल्याप्रमाणे संमेलन सुरू व्हायला पाहिजे, बाकी पुढं आपण पाहून घेऊ. त्यावेळेस मग ते जे सर्वानंद जे होते प्रभावी महामंडलेश्वर होते, ते खूप त्यांचं मोठं प्रस्थ त्या काळामध्ये साधू समाजामध्ये होतं आणि त्यांनी अखाड्याच्या विशाल प्रांगणामध्ये भारताच्या कान्याकोपऱ्यातून आलेले जे काही साधू होते, काही उदासी आखाड्याचे होते, काही दशंतमी आखाड्याचे होते, काही दशनामी आखाड्याचे, काही बैरागी होते, काही नाथ होते, काही नागे साधू होते, काही शैव पंथाचे, काही वैष्णव पंथाचे, काही आनंद पक्षी, काही बडा आखाड्याचे होते, अशा पद्धतीचे काही पंचायती आखाडा, पुराणा आखाडा, असे अनेक विविध पंथाचे साधू त्या ठिकाणी गोळा झाले होते आणि त्यांचे त्या ठिकाणी 29 तारखेला ठरल्या वेळी त्या संमेलनाच्या दृष्टीने सगळे साधू उपस्थित झाले होते आणि त्या ठिकाणी ते सगळे साधू आल्याबरोबर तुकडोजी बुवा मुर्दाबाद, हे संमेलन होऊच नाही शकत, अशा पद्धतीचे ते काही वाक्य बोलून महाराजांचा आणि विरोध त्या ठिकाणी करत होते. आरडाओरड चालू केला महाराजांच्या दृष्टीनं. शिवराळ भाषेमध्ये त्यांनी महाराजांवरती आरोप लावले आणि जे त्या साधूकडे चिमटे असतात की नाही, ते चिमटे सुद्धा मारण्याकरिता अशा पद्धतीचे ते उगारत होते आणि खूप त्यांनी आकांड तांडव त्या ठिकाणी चालू केला आणि संमेलनामध्ये ते संमेलन होऊच नये आणि तुकडोजी बुवा अध्यक्ष होऊ नये असं ते द्वेषात्मक भावनेतून ते सगळे साधू करत होते. अवशुद्ध जीवनाच्या महात्म्यावर सुद्धा हा प्रसंग त्या लोकांनी आणला. त्यावेळेस सर्वानंदजींनी महाराजांना म्हटलं की महाराज, इन गुंडों की दवा हमारे पास भी है, आपकी अनुमति हो तो मैं अभी इन्हें सीधा बनाकर बाहर कर देता हूँ, जिससे संमेलन सुचारूता से चल सके. कारण तो त्यांचा अधिकार तितका मोठा होता आणि त्यांनी ते केलंही असतं. परंतु महाराज म्हणाले, नहीं जी, पहिले आप लाउडस्पीकर मुझे दीजिए. महाराज म्हटले, तुकडोजी महाराजांनी म्हटलं, माझ्याकडे लाउडस्पीकर द्या. आणि मग महाराजांनी लाउडस्पीकर घेतला आणि महाराज त्या ठिकाणी बोलायला लागले. पण महाराज बोलायला लागल्यावर त्यांनी अजून आपला आरडाओरड वाढवला. ये बोल नहीं सकता, ये कौन सा साधु है, ये तो भाट समाज का है, इसे संस्कृत नहीं आती है, ये कौन सा साधु है, और ये देहात में पैदा हुआ, ये ऐसा है, ये वैसा है, ये हमको ज्ञान सिखाएगा. त्यांनी जो आकांड तांडव चालू केला आणि तो सगळा चालू असताना धीर गंभीर आवाजामध्ये आमचे प्रातस्मरणीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ठिकाणी बोलायला लागले कि पवित्र कुंभ मेले के निमित्त उपस्थित सभी संत महंतों को मेरा प्रणाम. ज्यांनी टीका करणं चालू केली होती, विरोध करणं चालू केला होता, त्या साधू संतांना पहिले महाराजांनी वंदन केलं. आणि मग महाराज बोलायला लागले की जनता को जीवन का सही रास्ता बताने का उत्तरदायित्व सर पर उठाने वाले पूज्य साधुजन, गलत बातों का विरोध करने का आपको हक जरूर है, परंतु विरोध प्रदर्शन का साधुओं का तरीका क्या हल्ला गुल्ला और गाली गलौच ही हुआ करता है, असा प्रश्न त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या साधू लोकांना विचारला. फिर लोग आपसे क्या सबक लेंगे.
वे हम में और गुंडों में क्या फरक देखेंगे. आणि असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलल्याबरोबर त्या सगळ्या साधू लोकांचा आरडाओरड शांत झाला. आणि मग महाराज बोलायला लागले, आपको जो भी विचार प्रस्तुत करना है यहाँ मंच पर आकर करे, जिससे सबका कल्याण होगा. सबको तो एकदम मंच पर आना संभव नहीं होगा, इसलिए प्रतिनिधि के रूप में किसी साधू महात्माओं को आप अवश्य भेजे, असं महाराजांनी म्हटलं. आणि मग मात्र त्या साधू लोकांत कुजबूज सुरू झाली. आता या साधूनं जावं की त्या साधूनं जावं, नेमकं कोणाला पाठवावं, काय करावं, ही मोठी खळबळ त्या साधू लोकांमध्ये माजली. आणि ज्यावेळेस या पद्धतीची ती खळबळ माजली, मग त्यामध्ये सर्वानंदजी जे होते त्यांना सुद्धा चिंता वाटली की आता नेमकं काय होईल. आणि कुजबूज वाढली. ते सर्वानंदजी महाराजांना म्हणाले कि महाराज, इससे तो और गड़बड़ी मचेगी, ये तो बड़े खतरनाक लोग हैं, ये चिल्ली खपती है, ये महामूर्ख है, इजाजत मत दीजिए इन्हें बोलने की. त्यावेळेस महाराज म्हणाले, देखिए स्वामी जी, हम भी तो बचपन से शेरों से खेलने वाले बच्चे हैं, आप फिक्र मत कीजिए, हम सब संभाल लूंगा. महाराजांनी इतका आत्मविश्वास दाखवला. आणि मग जे विरोधी साधू होते त्या विरोधी साधूपैकी एक जहाल साधू त्या साधू लोकांनी स्टेजवर पाठवला. आणि त्यांना तावानं महाराजांना हे सरकारी साधू है अशा पद्धतीचं म्हटलं. आणि सरकारी साधू संबोधून कुठल्याही पंथाचा नाही आहे, याला उपदेश करण्याचा अधिकार नाही आहे, हा कुठल्याही संप्रदायाचा नाही आहे, आणि याला काय अधिकार आहे आपल्याला साधू लोकांना उपदेश करण्याचा, अशा पद्धतीचे कठोर मुद्दे मांडले. त्याचं महाराजांनी ऐकून घेतलं. अच्छा ठीक आहे. आणि महाराजांनी असं म्हटलं, अजून कोणाला टीका करायची असेल तर यावं, आपण आपलं मत मांडावं, अशी महाराजांनी सूचना केली. पण ही टीका करत असताना किंवा अजून काही बोलत असताना मुद्दे मात्र या भाषणामध्ये झालेले नाही, तर नवीन मुद्द्यांना धरून टीका असावी. त्यानुसार महाराजांच्या अजून 1-2 भाषणं झाले. मग त्यांनी या तुकडोजीबुवाला गुरु परंपरा नाही, या तुकडोजीबुवाला शिक्षण नाही, हा अस्पृश्य समाजात जन्माला आला आहे, याला शास्त्र वेदाचा अभ्यास नाही, हा अस्पृश्यते पाळत नाही, आणि हा असा आहे तसा, अशा पद्धतीची बरीच काही टीका झाली. आणि महाराजांनी पुन्हा नम्रतेनं शांततेनं सांगितलं की जर काही कोणाला आणखीन बोलायचं असेल तर यावं. आता मात्र साधू लोकांजवळ मुद्दे शिल्लक राहिले नव्हते. मग साधुराम जी, आप 2 शब्द कहिए, असं त्या कट्टर विरोधी साधूपैकी काही लोकांनी म्हटलं. इतनी गालियां देने के बाद भी आपके दिल की प्रसन्नता जरा भी भंग नहीं हो सकती, चेहरे पर क्रोध की लड़ाई नहीं चमकती, नफरत की विकृत भावना आपके दिल को स्पर्श नहीं करती. यदि आपका बड़प्पन हमारे अभी ख्याल में आया, आपकी विनम्रता और निर्भयता देखकर हम बड़े प्रसन्न हुए हैं. आपके कमल मुख से हम 2 शब्द सुनने के लिए लालायित हैं. हजारों लोक महाराजांची त्या ठिकाणी स्तुती करायला लागले, महाराजांची जय जयकार करायला लागले की तुकडोजी महाराज की जय, तुकडोजी महाराज की जय. त्या ठिकाणी हा आवाज गुमगुमायला लागला. आणि महाराजांनी मग त्या साधू लोकांच्या विनंतीवरून आपल्या भाषणामध्ये जो काही भाव त्या साधूंच्या समोर प्रकट केला, तो भाव माझ्या शब्दात सांगण्यापेक्षा त्याच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात वाचून दाखवणं मी तुमच्यासमोर इष्ट समजतो. कारण त्यांचा एक शब्द सुद्धा अमृताचे कल्लोळ अशा पद्धतीचा शब्द आहे. कान देऊन थोडं ऐका महाराजांनी त्या ठिकाणी काय उत्तर दिलं होतं. महाराजांनी स्पष्टवादीपणानं अभिनंदन करून त्या साधू समाजाचं आवश्यकता आणि सद्यस्थितीमध्ये साधूचं नैतिक कर्तव्य, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा कसा परस्पर संबंध आहे अशा पद्धतीचं
त्यांनी ठासून अशा पद्धतीचं प्रतिपादन केलं आणि त्याचं सुंदर या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो जीवनयोगी मधला तो लेख. श्रद्धेय संत जनों, आपने अपना मतभेद स्पष्ट किया, इसके लिए हार्दिक धन्यवाद. किसी की भी बातें बिना समझे बुझे मान लेने की मुझे आदत नहीं है. आद्य शंकराचार्य जी ने कहा था, वेद भी यदि कहेंगे कि आग ठंडी है तो मैं हरगिज नहीं मानूंगा. इस दृष्टि से मैं अंधश्रद्धा का विरोधी हूं और बुद्धि प्रामाण्य का समर्थक हूं, और इसी कारण आपकी मत भिन्नता का मैं आदर करता हूं. अब बात रही मेरे संत होने की, तो भाई मैं जाहिर कर देता हूं, सत्य का अंत पाना चाहता हूं. मैं तो सभी संतों का दासानुदास हूं. मैं आप सभी संत महंतों से जो बातचीत करना चाहता हूं, वह इस नाते कि बच्चों की भी भली बातें बड़ों को अवश्य सुन लेनी चाहिए. फिर संतों के लिए तो अवधूत के समान हर चीज गुरु रूप दिखाई देती है. मेरी धारणा यह है कि संतों की जाति नहीं होती. जाति न पूछो संत की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का, पड़ी रहन दो म्यान. संतों का ज्ञान भी स्कूल कॉलेजों की डिग्री पर नहीं नापा जाता. संत ऐसी सद वस्तु को जान लेता है जो जानने से सब कुछ जाना जा सकता है. संतों को ज्ञान बाहर से नहीं आता, अंदर से प्रकट होता है. गुरु परंपरा तो निमित्त मात्र है. सज्जनों, किसी पंथ या भेक के नाम पर बड़प्पन दिखाना मेरी राय में भूषणावह नहीं है. पंथ अनेक है परंतु मुक्काम तो एक ही है. कोई महात्मा हठ योगी है, कोई ज्ञान योगी हो या कोई भक्ति योगी अथवा कर्म योगी हो, उन सब के लिए सर्वभूत हिते रतः यह गीता का सूत्र सदैव आचरणीय होता है. इसे नहीं भूलना चाहिए. अब तो सोचना है कि सब जीवों का कल्याण यदि हमारा धर्म है तो हम कार्य क्या हम एक साथ मिलकर नहीं कर सकते. प्रापंचिक तो इकट्ठा होते हैं परंतु हम निस्पृह संत होकर भी क्या सत्कार्य के लिए एकत्रित नहीं आ सकते. आज भारत माता स्वतंत्र देश है. इस प्रजातंत्र भारत की सरकार हमारी है. ऋषि वशिष्ठ जैसे हमारे आदर्श महात्मा राजा के मार्गदर्शन करते थे और उनकी उचित बातों का पुरस्कार करते थे. छत्रपति शिवाजी महाराज के वक्त भी हमारे संत जनों ने ऐसा ही महत् कार्य किया था. वही कार्य यदि आज हम सब लोग कर लेंगे तो क्या हम सरकारी बन जाएंगे. विक्रम और वैराग, सत्य और सत्य, विज्ञान और आत्मज्ञान, इनके संयोग से पृथ्वी पर स्वर्ग उतर सकता है. शासन को उचित मोड़ देना संतों का ही फर्ज होता है. फिर कोई नृप हो या हमें कहानी कहने से क्या काम चलेगा. इसलिए मैं प्रार्थना करता हूं कि संगठन शक्ति के विषय में आप संत महंत गौर करके सोचे और आज के पतनोन्मुख जनता जमाने में कल्याणकारी नई चेतना का मिलकर उत्पन्न करे. यही करने की कृपा करे. ख्याल रहे, मैं पक्ष का नहीं पंथ का, नहीं धर्म का पर धर्म का. मैं हूँ निरामय साक्ष का, हूँ सत्य मार्गी वर्म का. पोथी मुझे नहीं ज्ञान दे, है ज्ञान मेरी अनुभूति. जो साच हो जहाँ भी मिले, करता हूँ मैं उसकी स्तुती. महाराजांनी या पद्धतीने सांगितलं आणि पुढे महाराज बोलले की मी कुठल्याही धर्मपंथाला संबोधला, कुठल्याही धर्मपंथाला बांधलेला नाही. तरी पण ज्यांना पंथांचंच महत्त्व वाटत असेल त्यांनी लक्षात ठेवावं की आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. आणि मग पुढे समाधीमधोनी शब्द ज्ञानेशाचा, तोची हैबतीचा गुरुबोध, हैबतीचा हस्त, मायबाई श्री सर्वत्र विचरी ब्रह्मानंदी.
आडकोजी शिष्य तारी मायबाई बैसे एके ठाई सदोदित आडकोजी चेला तुकडोजी झाला राष्ट्रसंत भला जगा माझी आडकोजी स्वामी मानिका आवडले राष्ट्रसंत केले तुकडोजी अशा पद्धतीची माझी परंपरा आहे योगियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे अशा श्री ज्ञानेश्वरांच्या मालिकेतील समर्थ आडकोजी बाबांच्या पंथात मी वाढलो आहे त्याग कफनी घालूनी जय भस्म लावी देहिया किंवा दमकी लगा विभूती शमकी लगा लंगोटी ले ज्ञान का कमंडल आसन है भूमि मंडल आणि मग जनसेवा है चंदन चावल या आदेशानुसार माझा भेख हाच आहे की विवेक चिमटा कर में लेकर अंतर अलख जगाना दया प्रेम की तुमड़ी लेकर ईश्वर के गुण गाना साधो आत्म धुनी जलाना हा माझा भेख आहे मग महाराजांच्या या भाषणाच्या प्रत्येक वाक्या गणित त्या साधू समाजातून त्या अखिल भारतात वर्षातून जमा झालेल्या त्या साधू लोकांच्या समुदायातून टाळ्यांचा कळकळाट ऐकू येत होता प्रत्येक वाक्य संपलं महाराजांचं की ते लोक महाराजांच्या त्या ठिकाणी त्या प्रत्येक वाक्यगणित आपल्या टाळ्यांचा कळकळाट करत होते वर्षाव करत होते आणि सगळा श्रोतृगण त्या ठिकाणी थक्क अशा पद्धतीचा होऊन बसला होता आणि मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं त्या ठिकाणी भजन झालं आणि त्या ठिकाणी महाराजांनी त्या साधूंनाही सुद्धा सांगितलं की क्यों बैराग लिया है घर को त्याग दिया है अबे बोल साधू बोल सेवा करता की नाही अशा पद्धतीचं आव्हान त्या ठिकाणी साधू लोकांना महाराजांनी अरे अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान साधू नावानं होत नाही रे अशा पद्धतीच्या साधूंना उपदेश पर भजनाच्या माध्यमातून महाराजांनी त्या ठिकाणी सगळेच्या सगळे पंथ अखाडे आपल्या बगलीत दाबल्यासारखे करून टाकले होते आणि महाराजांनी सांगितलं होतं की पंथ विरहित और अशिक्षित यह भी मुझसे कहा गए मेरी जीवन यात्रा नामक लड़की वर्खेमध्ये जो अंतर्भूत केलेला भाग आहे किंवा स्वतंत्र मेरी जीवन यात्रा नामक हिंदी श्लोकाचा जो ग्रंथ राष्ट्रसंतांचा होता त्याच्यामध्ये महाराज सांगतात कि हूँ पंथ विरहित अशिक्षित यह भी मुझे कह गए देहाती हूँ हीन जाति हूँ मैं यह भी कहते रह गए संस्कृत नहीं अवगत तो फिर साधु कैसा हो गया सब कुछ कहा मुझसे मगर सबने मुझे अपना लिया त्यांनी सुद्धा त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची टीका करता करता त्या साधू लोकांनी सुद्धा त्या ज्या लोकांनी महाराजांची टीका केली त्यांनी सुद्धा महाराजांना कवटाळलं होतं त्यांनी सुद्धा महाराजांना आपलंसं केलं होतं या राष्ट्रसंतांच्या तत्वपूर्ण आणि मर्मग्राही अशा प्रभावशाली भजन भाषणानं ती अखिल भारतीय साधू समाजाची सगळी सभा ही सभा मंत्रमुग्ध झाली आणि जग त्या राष्ट्रसंतांनी जिंकून घेतलं होतं त्या ठिकाणी प्रत्यक्ष आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक परम आदरणीय विनायकरावजी वाघ त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि त्या ठिकाणी तापलिया तेला बावन चंदन बुंद एक क्षण शांत करी याचा प्रत्यय त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या ओळीचा महाराजांना त्या ठिकाणी आणि प्रत्यय त्या ठिकाणी प्रत्यक्षात आला होता आणि मग 4 जून रोजी ज्यावेळी त्या सभेचा त्या संमेलनाचा समारोप झाला त्या ठिकाणी सर्व श्री गंगेश्वरानंदजी जगदीश्वरानंदजी महेश्वरानंदजी सुरेश्वरानंदजी सर्वानंदजी गोविंदानंदजी कृष्णानंदजी अखंडानंदजी हे जे सगळे साधू होते प्रमुख त्या महंताची भाषणं झाले आणि त्या ठिकाणी महाराजांनी ज्यावेळेस आपलं विचार प्रकट केले त्या ठिकाणी सगळ्या साधूंनी राष्ट्रसंतांच्या भाषणाची री ओढली आणि महाराजांची भरभरून स्तुती केली आणि महाराजांच्या विचाराला त्यांनी समर्थन देत आहोत अशा पद्धतीचं जाहीर केलं आणि महाराजांच्या सोबत त्यांनी साधू समाजाचं काम केलं अर्थात ज्या साधूंनी राष्ट्रसंतांची टीका केली तेच साधू महाराजांचे
अंकित झाले आणि त्या साधू लोकांनी सुद्धा महाराजांच्या सोबत काम केलं. हा जो परिणाम होता सज्जन हो, हा परिणाम होता जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उजळ माथ्याच्या जीवनाचा. उज्ज्वल रहे सरसे सदा, अशा सदा उज्ज्वलत्व असणाऱ्या त्या जीवनाचा हा परिणाम होता की त्या परिणामामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या सर्व साधू लोकांवरती विजय मिळवला. अर्थात घृष्टम घृष्टम पुनरपि चंदनम चारुगंधम दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम कांतवर्णम, अशा पद्धतीचे सुभाषितकार सांगतात की पुन्हा पुन्हा घासल्यानं चंदनाचा परिमळ किंवा पुन्हा पुन्हा तापल्यानं सुगंधाचा तेजोमयी वर्ण अधिकाधिक प्रमाणात प्रकट होत असतो. तसाच महापुरुषांच्या उज्ज्वल माथा, त्यांच्यावरती झालेल्या टीकास्त्रामुळे, त्यांना झालेल्या विरोधामुळे आणखीन अशा पद्धतीचा आणि चमकून उठत असतो आणि त्यांचं जे उजळ माथ्याचं जीवन आहे त्यातली उज्ज्वलता आणखीन अशा पद्धतीची वाढत जात असते. जितका जितका विरोध होईल तितकं तितकं चांगलं असते. नसली साधनात काही आपदा, पूर्ण नोहे साधन ग्रामगीता म्हणते. आणि म्हणून विरोध होता बसावे घरात, ऐसे नोहे सेवेचे व्रत, गंगा घाबरती पाहुनी पर्वत, तरी सागराशी न मिळे. आणि म्हणून सर्वची ऐकतील ऐसे नाही, यासी आहे मागील ग्वाही, म्हणून सेवा खंडू द्यावी ऐसे नाही उचित. या न्यायानं आपलं उजळ माथ्यानं जीवन जगणं चालूच ठेवायचं. लोक विरोध करतील ते करू द्या, एक दिवस तेच विरोधक तुमच्या पायावर डोकं ठेवल्या वाचून राहणार नाही. हा आमच्या साधू संतांचा अनुभव आहे, हा आमच्या महापुरुषांचा अनुभव आहे. आणि हा अनुभव प्रत्येक तुमच्या जीवनात आल्या वाचून राहणार नाही जर तुम्ही उजळ माथ्याचं जीवन कायमस्वरूपी टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण हे निंदक लोक कोण आहेत? निंदक तो परोपकारी आहे असं समजलं पाहिजे जगद्गुरु तुकाराम महाराज. निंदकाचे घर असावे शेजारी, देहाची पासुरी शिकतोय. आणि म्हणून निंदक नियरे राखीये, अंगण जगा सुहाय. कबीर महाराज म्हणतात की निंदक जे आहेत ना त्यांना जवळ ठेवा. नाही, त्यांना आपल्या अंगणामध्ये निवास करण्यासाठी प्रवृत्त करा, आपल्या अंगणात द्या. कारण निंदकामुळे फार मोठा लाभ होत असतो तो असा की ते निंदक लोक जे आपली निंदा करतात ते निंदक लोक आपल्याला आत्मनिरीक्षणाकडे प्रवृत्त करत असतात, आत्मचिंतनाकडे प्रवृत्त करत असतात. निंदक लोक ज्यावेळेस आपल्यावर एखादी आरोप लावतात, एखादी निंदा करतात, त्यावेळेस आपणही सुद्धा खरोखर आपल्यामध्ये हा दोष आहे का याचं चिंतन करत असतो. खरंच निंदक लोक जे आपले चुका काढत आहेत त्या चुका किंवा त्या पद्धतीच्या चुकीची वागणूक आपली खरंच आहे का याचं परीक्षण करून ते सुधारवून घेण्याची संधी सुद्धा आपल्याला या निंदक लोकांमुळेच प्राप्त होत असते. आणि म्हणून ते असलेच पाहिजे. आणि म्हणून स्वनिरीक्षण करण्याकरिता आपल्याला ते सहाय्यक ठरत असतात. आणि त्यातून एक दुसरी गोष्ट शिकायला मिळत असते ती अशी की शंकराचार्य असं म्हणतात, आद्यगुरु शंकराचार्य, की यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम. अर्थात एखादी गोष्ट योग्य जरी असेल तरी सुद्धा ती जर लोकराहाटीच्या विरोधातली असेल तर तिचं आचरण करू नये, त्या पद्धतीचं आम्ही काही करू नये. आणि याची दक्षतेचा धडा सुद्धा त्या निंदक लोकांच्या माध्यमातून मिळत असतो. आणि म्हणून चूक असेल तर करावे सहन, घ्यावे शहाणपण अंगा माझे, तुकड्यादास म्हणे न चुकता कोणी, मनी समजुनी धन्य व्हावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अभंग गाथ्यामध्ये सांगितलं. आणि म्हणून कवी न्याज म्हणून एक कवी होऊन गेलाय, तो कवी असं म्हणतो की आंखें जो मूंद ली तो दोपहर में रात है, क्या इसमें कसूर क्या है भला आफ्ताब का. अर्थात डोळे बंद केले तर रात्र दिसायला लागते, अंधार दिसून रात्र दिसायला लागते. त्या सूर्याचा कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. तो दोष असतो तो आपल्या डोळे बंद केल्याचा. अर्थात आपल्याकडे जे लोक पाहत असतात निंदेच्या भावनेनं, आपण उज्ज्वल जीवन जगत असताना जे निंदा करत असतात त्या ठिकाणी आपला दोष नसतो, तो त्यांच्या दृष्टीचा दोष असतो. आणि म्हणून ग्रामगीता ग्रंथ वाचला तैसाची गावी वर्तू लागला, त्याशी शत्रूची नाही उरला. गावामध्ये कोणी असं जरी असला, त्याला जरी शत्रू नसला तरी मात्र
त्याला आपला शत्रू मानणारे लोक गावात नसतील असं होऊ शकत नाही. कारण कुणालाही त्रास न देता मृगजळावरच संतुष्ट होणारा जो हरिण असतो त्यालाही सुद्धा निष्कारण वैरी आहे. त्यानं कोणाचं वाईट केलं हो, पण त्यालाही सुद्धा मारून टाकणारे पारधी त्याचे वैरी असतात. आणि म्हणून तिथं भिण्याचं काही काम नाही. लोक जर आपली वैर भावनेनं, द्वेष भावनेनं खोटी बदनामी करत असतील तर भिण्याचं काहीच कारण नाही. त्या ठिकाणी तुमचा माथा कलंकित झाला असं म्हणण्याचंही काही हरकत, कुठल्याही प्रकारचा एक भूल आपण लोकांनी करू नये की आपण निष्कलंक जीवन जगत असताना जर कोणी आपली निंदा करत असतील तर मग त्याचा विचार करू नये. कारण तुमच्या मनात आत्मविश्वास असला पाहिजे की मी निष्कलंक आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जनांची लाजवी वृत्ती तेव्हा योगीराज होत असतो. हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून लोक जर आपली निंदा करत असतील, आपण शुद्ध जीवन जगूनही तर आपण कलंकित झालो आहोत किंवा आपली बदनामी झाली आहे असं मात्र कोणीही समजू नये. तर त्यांनी स्वतःची बदनामी करून घेतली आहे. कारण सूर्यावरती थुंकणाऱ्या लोकांच्या तोंडावरच तो थुंका पडत असतो, तो सूर्यावर जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून जे लोक निंदा करत असतात ते लोक यत्किंचित असतात, आपल्यासमोर मच्छरासारखे असतात. म्हणूनच ते आपली निंदा करत असतात. कारण तुमच्याकडे काहीतरी आहे म्हणूनच ते लोक तुमची निंदा करत आहेत. तुमच्याकडे काही नसतं तर त्यांनी निंदाच केली नसती. त्यांच्याकडे काहीच नाही आणि तुमच्याकडे खूप काही आहे म्हणूनच ते तुमची निंदा करत असतात. आणि असं असल्यामुळे त्यांचा विचार न करता आपलं शुद्ध चारित्र्य संपन्न, निर्भय स्वरूपाचं आणि पावित्र्य संपन्न, धैर्यशील आणि इंद्रिय जय असं जे जीवन आहे, मनोजयी जे जीवन आहे ते आपण नित्य नियमित अखंड उज्ज्वल जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. त्याचंच नाव आहे उज्ज्वल रहे सरसे सदा. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो भाग आहे असं जीवन जगत असताना निज धर्मरत खंबीर हो. असं जीवन जगण्याकरता आपण आपल्या धर्मामध्ये खंबीर असलो पाहिजे. त्या निज धर्मरत खंबीर हो याचाही सुद्धा विचार करून आपल्याला हा श्लोक संपवायचा आहे. परंतु आज आपली वेळ संपल्यामुळे हा जो निज धर्मरथ खंबीर हो हा भाग आहे, या श्लोकाचा शेवटचा भाग हा आपण उद्याच्या 32व्या प्रवचनामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबत असताना महत्त्वाची सूचना अशी की आज दुपारी काल ज्यांचं प्रवचन आपल्या पेजवरती रात्री झालं, आपले धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर, त्यांचं तांत्रिक अडचणीमुळे कालचं प्रवचन थोडं अडखडलं होतं. ते दुपारी 3 वाजता आपल्या फेसबुक पेजवरती होणार आहे. सोबतच संध्याकाळी 6 वाजता आमच्या भगिनी युवा व्याख्याता कुमारी गौरीताई ताडकळसकर यांचं वर्तमान जग स्थितीमध्ये गुरु किंवा शिक्षक कसा असावा या विषयावरती संध्याकाळी 6 वाजता याच फेसबुक पेजवरती सुंदर अशा पद्धतीचं व्याख्यान होणार आहे. आणि त्याचसोबत आमचे परमस्नेही परम आदरणीय प्रवीण दादा दाऊदपुरे यांचं चित्तशुद्धीची साधना या विषयावरचं प्रवचन मागच्या 2-3 दिवसाच्या अगोदर आपल्या पेजवरती झालं होतं. परंतु त्यातला काही भाग अर्धवट राहिला होता आणि काही तांत्रिक अडचणीसुद्धा आल्या होत्या. त्यामुळे त्याचाच पुढचा भाग अर्थातच चित्तशुद्धी भाग 2 हा प्रवचनाचा भाग आज रात्री ठीक 7:30 ते 9 या वेळेमध्ये होणार आहे. त्याचाही सुद्धा आपण सर्व सद्भाविक सज्जनांनी अवश्य लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करून मी याच ठिकाणी माझ्या वाणीला आणि विराम देतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहित सर्व संतांच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना शांतीपाठ रूपी पुष्प अर्पण करूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.
सद्गुरुनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, समर्थ अडकोजी महाराज की जय, तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय, सब साधु संतन की जय, भारत माता की जय। जय गुरु।